श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भगवान विष्णूंनी सांगितले की रोज तुळशीला पाणी दिल्याने काय फळ मिळते. तर मित्रांनो, एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले, हे भगवान, तू तिन्ही लोकांचा स्वामी आहेस. तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते. तुझा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तरीही या तुळशीच्या रोपाची पूजा का करतात? आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो? मला या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे. देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, तुळशी ती लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे. दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात. तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेतूनच मिळतील. म्हणून देवी, तू ही कथा खूप लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला 100 वर्षाचे जल अर्पण करण्याचे फळ मिळते. माता लक्ष्मी म्हणाली, स्वामी, मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेन. तुम्ही मला ती पवित्र कथा सांगू शकता. भगवान विष्णू म्हणाले, देवी, खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला, पण त्याची कृती हानी स्वभावाची होती. तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलतो आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवतो. त्याचे मन सदैव सत्कर्मात गुंतलेले असायचे. तो नेहमी जुगार, वेश्य व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला होता. त्याने आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्रांचा अभ्यास देखील केला नाही. ब्राह्मण असूनही त्यांनी कधीही कोणतीही पूजा केली नाही. त्याचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसा जे काही पैसे कमवायचा ते रात्री जुगार, वेश्य व्यवसायावर खर्च करायचा. अशा प्रकारे तो ब्राह्मण आपले आयुष्य केवळ दुष्कर्मातच घालवत होता. त्यांनी कधी तोंडातून देवाचे नावही घेतले नाही आणि देवी देवतांची कधी पूजा देखील केली नाही. हे पाप करण्यात त्याची बरीच वर्ष निघून गेली आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरात खरेदीसाठी गेला. त्या शहराजवळून गंगा नदी वाहते आणि त्या नदीत स्नान करण्यासाठी लांबून लोक येतात. मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो. त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणांचे पठण आणि भगवंताची भक्ती यात तल्लीन असायचे. त्या ब्राह्मणानेही त्यांच्या सोबत असल्याचे नाटक केले. तो तेथे थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहून त्याला भगवंताचे नाम घेण्याची संधीही मिळत होती. तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांनी गायीची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले. त्यामुळे त्या ब्राह्मणानेही त्यांच्या सोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला. त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते. ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे. तो काय करतोय याची त्याच्या मनात काहीच कल्पना नव्हती. रोज सकाळी उठून तो बादलीत पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर टाकायचा आणि त्याचा हा नित्यक्रम बनला होता. मग एके दिवशी तो आश्रमात झोपला होता. तेवढ्यात अचानक एक काळा साप त्याच्या जवळ आला आणि त्या सापाने त्याला झोपेत चावा घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेत मरण पावला आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी त्यांना या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी तुळशीची पाने आणि तुळशीचे पाने तोंडात ठेवले
तेव्हा त्या ब्राह्मणांना कळले की तो मेला आहे. मग यमदूत तेथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात. वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला, हे यमदूत, मला कोठे घेऊन चालले आहेस आणि माझा मृत्यू कशामुळे झाला आहे? मग यमदूत म्हणू लागला, हे ब्राह्मणा, तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केलीस आणि तुझ्या पापांमुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला आणि आता आम्ही तुम्हाला यमपुरीला घेऊन जात आहोत. तेथे यमराज तुमच्या पापकर्माचा हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला नरकात टाकतील. तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि त्या यमदूतांची माफी मागू लागला. पण यमदूतांना त्याची जराही दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात नेले. जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत यमराजांसमोर हजर झाले, तेव्हा यमराजांच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा घेतला आणि यमराजांना म्हणू लागले, हे यमदूत, काय झाले आहे? तू इतका घाबरलेला का दिसत आहेस? तेव्हा तो यमदूत म्हणाला, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगत होते, परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कढईत टाकताच चुलीतील आग विझली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले. तेव्हा यमराज म्हणतात, हे यमदूत, ही फार विचित्र घटना आहे. याआधी कधीच अशी घटना घडली नव्हती. यमराज विचार करत असतानाच नारद मुनी तेथे प्रकट झाले. नारद मुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले. तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात, मुनिवर, तुम्ही योग्य वेळी आलात. आज आणि आत्ता आम्ही एका अपत्य पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे, पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन उघडली, तेलही थंड झाले. तेव्हा नारद मुनी यमराजांना म्हणाले, हे यमराज, ज्या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहेस तो नरकास जाण्यास पात्र नाही, कारण त्या ब्राह्मणाने नकळतपणे असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे. पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो त्यांना त्याच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवाच्या भक्तांसोबत राहिला आहे. आश्रमात राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीला पाणी टाकले, त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत. हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्यास हकदार झाला आहे. या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमवले आहे जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही. म्हणून हे धर्मराजा, या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस. त्याच्या पापांची एवढीच शिक्षा दे, त्याला सर्व नरक दाखवा. नारद मुनींचे म्हणणे ऐकून यमराज खूप आनंदित झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले, हे यमदूत, या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा. मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात. भगवान विष्णू म्हणाले, देवी, अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्ष कक्षात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो. भगवान विष्णू म्हणतात, हे देवी, वनस्पतीचे नाव तुळशी, महिन्याचे नाव कार्तिक, तिथीचे नाव एकादशी. देवीच्या वनस्पतीमध्ये मला तुळशी आवडते, मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथींमध्ये एकादशी आवडते. त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे. तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकात पडत नाहीत. ज्या घरांमध्ये
तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते. त्या घरात शांती आणि समृद्धी असते. भगवान विष्णू म्हणतात, माझ्या पूजेत आणि मला अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पाने असावीत, कारण तुळशीच्या पानांशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही. त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरीशिवाय अपूर्ण आहे. तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे, म्हणजे विष्णूची पत्नी. म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी. यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वास वाढेल. पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी राहते. घरात राहणाऱ्या महिलांनी नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तीशी लग्न करावे. यामुळे माणसाच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि संसारिक जीवन आनंदाने भरून जाते. भगवान विष्णू म्हणतात, तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नयेत. तुळशीजवळ शूज, चप्पल किंवा झाडू इत्यादी वस्तू ठेवू नयेत. ते पाप मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा, कारण तुळशीखाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. जेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी. त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नेहमी काळजी घेतली पाहिजे. तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये. तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ असते. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळू घालू नयेत, अन्यथा कपड्यांतील घाण तुळशीच्या झाडावर पडू शकते. ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तुळशीची पाने नखाने तोडू नये. यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचरा कुंडीत टाकू नये, कारण ती पाने पायाखाली येतात, जे चांगले नसते. ती तुळशीची पाने फक्त मातीत गाडून टाका आणि रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी देखील अर्पण करू नये. इतर दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. भगवान विष्णू म्हणतात, देवी अनेकदा स्त्रिया आपले केस खुले ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात. असे करणे चुकीचे आहे. महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे. यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो. भगवान विष्णू म्हणतात, रोज तुळशीचे दर्शन केल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते. तुळशीजवळ वाळवंटातील रोपटे ठेवणे अशुभ मानले जाते. अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. शास्त्रात असे सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्या काट्या असतात, त्या झाडांना तुळशीजवळ कधीही ठेवू नये. केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो. देवी, मी स्वतः केळीच्या रोपात राहतो. तुळशीजवळ लावल्याने घरात सुख समृद्धी येते. शालिग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावे. तुळशीच्या भांड्यात शालिग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येतात. शालिग्राम हे माझे निराकार रूप आहे. तो काळ्या रंगाचा दगड आहे, जे अद्वितीय आणि मौल्यवान मानले जाते. तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. घरात एकच शालिग्राम पूजन करावे.
भगवान विष्णू म्हणतात, माझ्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा करणे श्रेष्ठ आहे. शालिग्रामला चंदन लावावे व त्यावर तुळशीची पाने ठेवावी. शालिग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे. असे केल्याने मनुष्य जन्मातील सर्व पापे नष्ट होतात. शालिग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आणि घरी तुळशीचे रोप लावण्याचे सर्व नियम सांगितले. तर मित्रांनो, मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.